तर पारंपरिक जागा मागण्यात आताचे काँग्रेसचे नेते कमी पडले असं म्हटलेलं आहे अशोक चव्हाण यांनी। ठाकरे गट आणि शरद पवार गटासमोर काँग्रेस नेत्यांनी नांगी टाकली असं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे। स्वतः अशोक चव्हाण आपल्या सोबत आहेत। चव्हाणजी, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, ही बातमी त्यांनी कशा पद्धतीने ऑथेंटिक दिलेली आहे किंवा काही जस्ट नोट काढली आहे किंवा कोणा स्टेटमेंटची मला कल्पना नाही, पण त्यांचा रोग जर माझ्यावर सोपवण्याचा प्रयत्न असेल तर मला त्यांना एवढंच सांगायचं की तुम्ही काँग्रेस भाजप काँग्रेसमध्ये राजीनामा देऊन 1.5 महिन्याच्यावर कालावधी गेला आहे। मी 12 फेब्रुवारीला राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे कुठे काही जागा फायनल झालेल्या नव्हत्या आणि ही मंडळी काँग्रेसची सूत्र महाराष्ट्रात हलवत आहेत। त्यांची जबाबदारी नैतिकता आहे की त्यांनी त्याच्यावर भूमिका त्यांना घ्यायला पाहिजे स्पष्टपणे। हिंमत आज तिकडे परस्पर राष्ट्रवादी जागा घोषित करते, भिवंडीसारखी महत्वाची जागा। त्यानंतर आपण पाहतो मुंबईमध्ये फक्त काँग्रेस एकच जागा मिळते आहे। किती केविलवाणी अवस्था झालेली आहे, म्हणजे पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरेची ही काँग्रेसला जुमानायला तयार नाही। काँग्रेसचं नेतृत्व असं कमकुवत आणि एवढं लाचार झालेलं आहे, त्यांना सध्या जागा राखता येत नाहीये आणि जबाबदारी स्वीकारणं इतपत त्यांना हिंमत नाहीये। त्यामुळे त्यांना काय बोलावे, रेकॉर्ड बोलावं, माझी भूमिका स्पष्ट मान्य सगळीकडून भूमिका नाही आहे, परंतु स्वतःच्या नाकर्तेपणाला समर्थन त्यांना देण्या इतपत हिंमत त्याची नाही आहे आणि म्हणून मग दुसऱ्यावर काहीतरी सोपवण्याचा प्रयत्न आहे। त्यांच्या जागा वाटपाशी माझा कुठलाही संबंध असेल, दुरावा तसं उद्भवत नाही। चव्हाणजी, तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? नाना पटोले यांच्याकडे? म्हणलं त्याच्यावर रोखामध्ये ज्यांनी माझ्याबद्दल हे विधान केलं असेल आणि ज्याला समोर याची हिंमत नसेल त्याबद्दल बोलतो, त्यांच्याबद्दल बोलतो। चव्हाणची, मात्र जी बातमी येते की सुरुवातीला ज्यावेळेला चर्चा बैठका सुरू झालेल्या होत्या त्यावेळेला काँग्रेसच्या ज्या पारंपरिक जागा आहेत त्याच्यावर दावा करायला हवा होता, मात्र तो केला गेला नाही असं काही नेत्यांचं म्हणणं आहे तुमच्या बाबतीत? अहो, अंतिम निर्णय कोणी केले? अंतिम निर्णय केलेत कोणी हे सांगा ना मला। ज्यांनी त्यांना बोलायचं रेकॉर्ड बोलावं ना येऊन, तर काय होतं? मी काय काँग्रेसचा नेता नाही, काँग्रेस जागा वाटापाशी माझा काय संबंध आहे? ठीक, नक्कीच धन्यवाद अशोक चव्हाणजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर भाजपचे खासदार अशोक चव्हाण आपल्या सोबत होते। काँग्रेसचे नेते ठाकरे गट आणि पवार गटासोबत फरफटत गेले असं अशोक चव्हाण यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। पारंपरिक जागा मागण्यात आताचे काँग्रेसचे नेते कमी पडले असं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे।